नमो बुद्धाय. जय भीम. आपणा सर्वांना, सर्व महिला वर्गांना स्त्री मुक्ती दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिनी विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी जेवढेही महान कार्य केलेत त्या महान कार्याची मीमांसा करणं आणि त्याबद्दल कृतज्ञता आजच्या दिवशी नाही तर प्रत्येक महिलेनं ही कृतज्ञता सदैव मनात बाळगली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही विशिष्ट जाती धर्मांच्या महिलांसाठी आपले कार्य केले नसून सर्व जाती धर्मातील सर्व भारतीय महिलांचा उद्धार त्यांनी केलेला आहे. समान अधिकार, पुरुषासमान जेवढे हक्क अधिकार आहेत तेवढे सर्व स्त्रियांनाही मिळवून देण्यासाठी त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व जे आहे, त्यांची जी परिश्रमाची पराकाष्ठा आहे, त्यांचे जे अनमोल महान कार्य आहेत ते कोणत्याही महिलेनं विसरता कामा नये. त्या कार्याला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामधून आपल्याला जेवढेही समान हक्क अधिकार दिलेत आणि म्हणून आजची महिला ही अति उच्च पदावर पंतप्रधान ते राष्ट्रपती पदावर विराजमान आहे, हेही विसरता कामा नये. कारण महिलांचा उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकदा आपल्या रमाईला म्हणाले होते पत्रातून की रामू, मी स्त्रियांच्या उद्धारासाठी मला जेवढं काही करता येईल तेवढं मी निश्चितच करेल. वेळप्रसंगी विरोध पत्करावा लागला तरी मी माघार घेणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी जे कार्य केलं आहे म्हणून आजची महिला ह्या जगामध्ये वावरताना आपल्या काखेमध्ये आकाश घेऊन वावरण्याची हिंमत तिच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे कोणी प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाने हे शिक्षणाचं दूध प्राशन केलेलं आहे. त्यातल्या त्यात महिला वर्ग आज ज्या उन्नती पथावर आहे हे याचंच आपल्याला फलित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणरूपी वाघिणीचे दूध प्राशन करून घेतल्यामुळे आज आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गगनभेदी डकारे फोडत आहोत आणि जगामध्ये वावरताना एका शील सदाचारानं, मान सन्मानानं, ताठमानेनं वावरण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार थांबवण्यासाठी राज्यघटनेमध्ये त्यांनी जे हिंदू कोड बिल मांडले होते त्या संपूर्ण भारतीय स्त्रियांच्या एक मुक्तिदाता म्हणून त्यांनी पुरुषासमान स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान स्वातंत्र्याचा हक्क मिळवून दिला. स्त्रियांच्या उद्धारासाठी नवनवीन कायद्याची गरज होती म्हणून हिंदू कोड बिलामधून त्यांनी स्त्रियांना पोटगीचा अधिकार दिला, संपत्तीचा अधिकार दिला, बाळंतपणातील सुट्टीचा अधिकार दिला, अनेक अधिकार स्त्रियांना बहाल करून दिले. आणि म्हणून आज स्त्रिया आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर विराजमान आहेत. याचीही आपल्याला निश्चितच कृतज्ञता मानली पाहिजे. 1942मध्ये नागपूर येथे त्यांनी एक महिला परिषद भरवली होती आणि त्यात सर्वच जाती धर्मातील महिलांचा समावेश होता. आणि त्यांनी तिथे संदेश दिला, स्त्रीमुक्तीच्या लढ्याच्या चळवळीचे सूत्र महिलांनी आपल्या शिरावर घ्यावे आणि त्यासाठी आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष करावा. हा संदेश त्यांनी 1942मध्ये भरलेल्या नागपूर येथील स्त्रियांच्या परिषदेमध्ये दिला होता. स्त्रीविषयक कार्याचे मूल्यमापन करताना त्यांनी स्वतःवर बेतलेल्या अनेक प्रसंगाचे सुद्धा इथं आपल्याला
आम्ही आताच सांगितलं की रमाईला पत्रातून ते म्हणाले होते की प्रिय रामू, मी स्त्रीमुक्तीसाठी लढणारा एक लढवय्या शिपाई आहे. त्यांच्या उन्नतीसाठी मला जे जे काही करता येईल ते कार्य मी अवश्य करीन. आणि खरंच त्यांनी जेवढं कार्य करता आलं तेवढं अनमोल कार्य आपल्याला करून दिलं आहे. अतिशय उच्च विराजमान आपल्याला केलेलं आहे त्यांनी, उच्च मोठमोठ्या पदावर. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विसरता कामा नये. या स्त्रीमुक्ती दिनाच्या 25 डिसेंबर हा आपण अतिशय उल्हासानं साजरा करतो. या क्षणी, या दिनी नव्हे तर कायमच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या हृदयात एक अतिशय उच्च स्थान तर आहेच. सदैव त्यांनी केलेल्या कार्याप्रती आपण नतमस्तक होऊन सदैव कृतज्ञता बाळगावी, एवढीच अपेक्षा. जय भीम.